तुमचे स्वागत आहे योर्स किचन या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। घरी करण्याचं मन नसेल तर ही व्हेज बिर्याणी नक्कीच ट्राय करा, सोपी आणि सरळ। तर याच्या सगळ्यात आधी आपल्याला इथे कांदा लागणार आहे, टोमॅटो, बटाटे, पुदिना, वाटाणा, बीन्स आणि ही गाजर आणि परत भाजलेला कांदा। आता हा कांदा भाजत आहे अजून तळ आणि आता हे आपण घेऊया। तर हे झाल्यावर मी इथे कारण राईसचा जिरा राईस आपण बनवतो तसं केलेलं आहे। तर याचे मी इथे वेगळं करत आहे। तर याच्यामध्ये लवंग, दालचिनी, तेजपत्ता आणि आपला भात, लिंबू, जिरा आणि नमक हे सगळं टाकलेलं आहे। तर आपल्याला उकळलेल्या पाण्यात हे सगळे मसाले टाकायचे आहेत आणि त्याच्यावर वरतून लिंबू पिळायचा आहे आणि नंतर हे भात काढून घ्यायचे। तर इथे माझा भात तयार आहे, तर इथे काढून घेते। इथं मी चाळणी ठेवलेली आहे, म्हणजे कसं ते भातचं पाणी निघून जाईल। तो जवळ तर आपण हे फ्राय करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता आता हे इथे हळूहळू गोल्डन ब्राऊन कलर येत आहे। आता हे भात जो आहे मी काढून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे किती सुटसुटीत असा हा भात झाला आहे। आणि इथे तुम्ही भात शिजलाय की नाही बघण्यासाठी इथे एक भात असा एक तुकडा घ्यायचा, त्याला असं स्मॅश करायचं। पण हे भात स्मॅश नाही होणार, 2 ते 3 मध्ये कापून जाणार, दोन तुकडे। मग आता हा भात आपल्याला पूर्णपणे नाही शिजवायचा आहे, 80% शिजवायचा आहे फक्त। तर इथे आपला जो कांदा आहे तो पण गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तुम्ही बघू शकता किती मस्त असा भाजला गेला आहे। डिशमध्ये काढून घेऊ। आता आपण हे कांदे जे काढून घेतले आहेत त्याच्यामध्ये हे आपले जे ड्रायफ्रुट्स म्हणजे बेदाणे आहेत हे आपण टाकू। बघा तर इथे मी बेदाणे टाकलेले आहे। तर याला तळून घेऊया। हे बेदाण्यांना तळत आहे, मनुके पण टाकले। तर हे बेदाणे तळलेले आहेत। तर आपले बेदाणे भाजून झालेले आहेत। तर आपण पुढची प्रोसेस बघूया की आता याचा मसाला कसा बनवायचा। तर चला सुरू करूया। आपल्याला या रेसिपीमध्ये जास्त तेल वापरायचं नाही, म्हणून आपण हेच तेल आपण या मसाल्याच्या कढईमध्ये ट्रान्सफर करूया। आता इथे मी तेल टाकलेलं आहे। आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर याच्यामध्ये आपण हे बेदाणे टाकूयात। तर इथे मी बेदाणे टाकलेले आहेत। आता याच्यामध्ये टाकूयात आपण हा आपला भाजलेला खरपूस भाजलेला कांदा। तर हा कांदा अर्धाच टाकायचा आहे। अर्धा आपण थर करताना लावूयात। तर बघा इथं मी आपला कांदा अजून परतायचा आहे ग, हा टोचायचा आहे म्हणजे। आता हा कांदा आपण परतून घेऊया। तर याच्यामध्ये बेदाणे आणि कांदा आणि मिरच्या टाकलेल्या आहेत। तर याला चांगलं आपण हलवून घेऊया। पण याला हाय मध्ये ठेवून जसं तसं फ्लेमवर आता ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपण शिजवून घेऊयात। या आपल्या फोडणीमध्ये आपण टाकूयात 2च टाकायचे, जास्त नाही टाकायचे। आणि हे आपण भाजून घेऊयात। कांद्याचा रंग गोल्डन ब्राऊन येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर आता हे मस्त फ्राय केलेलं आहे। याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूयात।
टोमॅटोची तशी फारशी गरज नाही आहे, पण टोमॅटो टाकल्यामुळे आपला जो भात आहे तो सुका सुका होत नाही. आता आपण भाज्या घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या एक एक करून टाकूया. फर्स्ट टाकूयात ही बीन्स. आता टाकूयात हे वटाणे. आता टाकूया हे गाजर. तर टाकूयात हे बटाटे. आणि थोडासा पुदिना. आता याला चांगलं मिक्स करूया. तूप टाकूया. तूप टाकलेलं आहे. आता याला हलवूया. आता याच्यामध्ये मसाले टाकूया. तर इथं मी घेतला आहे गरम मसाला. तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तो पण चालेल. तेजपत्ता, दालचिनी, वेलची, हळदी, आपला तिखट मसाला, जिरा आणि पुदिना. तर हे सर्व आपण जिन्नस याच्यामध्ये टाकूया. हे सर्व टाकलेले आहेत. त्याला हलवून घेऊया. आता ही दही याच्यामध्ये ॲड करूया. मिक्स करूया. आता याच्यामध्ये पाणी टाकूया. मला 6 ते 7 मिनिटं वाफवून घेऊया. आहे थोडं पाणी. आता व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही आहे, पण याचा कलर जो आहे तो पूर्ण जो आहे रेड आलेला आहे. वरतून टाकूया चिमूटभर मीठ. चवीपुरतं मीठ तुम्हाला जेवढं हवे तुम्ही टाकू शकता. थोडंसंच मीठ टाकायचं. तर मी इथे एवढंच, कारण भातामध्ये मीठ आहे. त्याला मिक्स करूया. त्या व्हिडिओमध्ये दिसत नाही, पण याचा रंग रेड आलेला आहे. आता याला चांगलं वाफवून घेऊया. 5 ते 6 मिनिटं आता याला वाफवून घेऊ. या आपल्या भाजीला मध्ये मध्ये हलवत राहा. इथे कलर आता ऑप्शनल आहे. तुम्हाला जर कलर टाकायचा असेल तुम्ही टाकू शकता. तर मी इथे एक वाटी घेतलेली आहे. आता माझ्याकडे हा कलर उपलब्ध होता म्हणून मी आता हा टाकूया. तर इथे मी फूड कलर जो आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून टाकलेला आहे. तर इथे कॅमेराचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे तर हा माझा जो रेड कलर आहे तो तुम्हाला ऑरेंज दिसत आहे. तर मी टॉर्च बंद करून पण दाखवते. तर हा कलर जो आहे तो आपण नंतर थर देताना आपल्या बिर्याणीमध्ये देऊया. तर तुम्ही भाजी बघू शकता. भाजी चांगली शिजलेली आहे. तर भाजी शिजलेली आहे. तर आपली जी भाजी आहे ती छानपणे शिजलेली आहे. तर आपण आता थर करायला घेऊ. थरासाठी तूप, हे कलरचं पाणी, आपल्याला भात आणि आपली भाजी आणि हे बेदाणे आणि आपला कांदा आणि हा पुदिना. तर इथं तूप टाकायचं आहे आधी. तर आता हे तूप टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आता टाकूयात आपल्याला तळलेला हा आपला जो आहे कांदा. तर कांदा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये भात
थराला भात जास्त नाही टाकायचा आहे, थोडा थोडा टाकायचा आहे. ते भात घेताना मम्मी पुदिना टाक. आता हा भात टाकलेला आहे, तर याच्यावर वर टाकायचा आहे पुदिना. तर पुदिना टाकला आहे तर याच्यामध्ये आपला मसाला टाकूया. छानसा स्प्रेड करून टाकायचा आहे मसाला. आपण पहिल्याच दुसऱ्या थरामध्ये भाजीला टाकायचं. भाजीचा थर आपण लावलेला आहे, तर याच्यामध्ये आपण टाकूयात परत आपला कांदा आणि बेदाणे का आणि पुदिना. आता याच्यामध्ये टाकूयात आपण परत आपला राईस. आपल्या तिसऱ्या थरामध्ये राईस थोडा कमी टाकला तरी चालेल. फक्त आपले जे कॉर्नर्स आहेत ते नीट झाकले गेले पाहिजे. तर आता हे थर झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूयात आपला कांदा आणि बेदाणे. टाकूयात थोडासा पुदिना. आता टाकूयात परत जो शिल्लक जो उरला होता तो सगळा मसाला टाकून द्यायचा. तर आपण मसाला टाकलेला आहे, तर वरतून थोडासा भात टाकूयात आपण. त्याच्यामध्ये घालू आपण आपलं कलरचं जे आहे पाणी. सगळं टाकायचं आपला पाणी, जो कलर आहे तो. त्याच्यामध्ये आपण टाकूयात आपला भात, वरतून जो उरला होता तो. जर तुम्हाला अजून कलरफुल पाहिजे नसेल तर तुम्ही खालच्या थरापासूनच कलरचं पाणी टाकायला सुरू करू शकता. तर मी वरतून टाकते. आता हे जाड भांडं घ्यायचे. मी पण जाड भांडं घेतलं आहे, तर आपण हे गॅसवर ठेवूया आणि याला थोडा वेळ शिजवूया. मीडियम फ्लेमवर आपण याला जे आहे ठेवूया गॅसवर. आता हे झाकून घेऊया. तर आपली व्हेज दम बिर्याणी ही तयार आहे. तर ही छानशी वाफलेली आहे. तर चला बघूयात याचे थर. तुम्हाला मी इथे ताटात काढून दाखवते. तुम्ही बघू शकता, इतकी घरगुती, इतकी छान झालेली आहे आणि वास पण एकदम खमंग आणि सुटसुटीत येत आहे. तुम्ही बघू शकता इतकी छानशी ही जी बिर्याणी आहे ती वाफलेली आहे. याचा एक एक तुकडा जो आहे तो छानसा तयार झालेला आहे. ही रेसिपी आपल्याला झालेली आहे व्हेज दम. तुम्हाला कशी कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.